आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विल्म सूर्ये पाहो जो जे वांछिल तो गेला हो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू या भूता चला कल्पतरूंचे आरव जे चिंतामणींचे गाव बोलते जे अर्णव विनुषाचे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाहि सदा सज्जन सोय रे हो तू किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये साधू संत येता घरा साधू संत येता घरा तोची दिवाळी दसरा तोची दिवाळी दसरा साधू संत येता घरा साधू संत येता घरा तोची आहे दिवाळी दसरा तोची आहे दिवाळी दसरा भजन कीर्तनी सदा तुम्ही दंग भजन कीर्तनी सदा तुम्ही दंग तुका अभंगात तुम्ही असे दंग तुका अभंगात तुम्ही असे दंग साधू संत येता घरा साधू संत येता घरा तोची दिवाळी दसरा तोची दिवाळी दसरा साधू संत येता घरा साधू संत येता घरा तोची आहे दिवाळी दसरा तोची आहे दिवाळी दसरा सोयरा चोखाला दिली पंढरीत जागा सोयरा चोखाला दिली पंढरीत जागा सावता माळ्याच्या तू फुलवल्यात बागा सावता माळ्याच्या तू फुलवल्यात बागा साधू संत येता घरा
साधू संत येता घरा. तोची दिवाळी दसरा, तोची दिवाळी दसरा, साधू संत येता घरा, साधू संत येता घरा. आणि अण्णासाहेबांची चिरंजीवी संस्थेचे उपाध्यक्ष आहेत आनंद जुनाड आणि या शाळेच्या माजी प्रिन्सिपल देखील इंग्लिश सर ट्रस्टी आहे. एक्झिक्युटिव्ह कमिटी मेंबर श्रीराम मोहित साहेब या शाळेचे चेअरमन पण आहेत आणि संस्थेचे व्हाईस प्रेसिडेंट. आपली झाली बरं. किशोर पाटील साहेब आपले स्टुडंट आहेत, सरांचे लाडके विद्यार्थी. हरी नाम वाटे मुखी मज गोड, हरी नाम वाटे मुखी मज गोडा, असे कसे पांडुरंगा लाविले सवेड, असे कसे पांडुरंगा लाविले सवेड, लाविले सवेड. साधू संत येता घरा, तोची दिवाळी दसरा, तोची दिवाळी दसरा, साधू संत येता घरा. मुख्यमन्त्रिणः निर्देशानुसारम् आयोजितः अस्ति. अद्य वयं ज्ञानेश्वरी ग्रन्थस्य अन्ते सन्तश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर लिखितस्य पसायदनस्य स्तवनं. तदर्थं ज्ञानस्य सागरस्य श्री संत ज्ञानेश्वरेण श्री अण्णासाहेब जाधव इत्याख्यस्य महता साधूनां विग्रहाणां पूजां कृत्वा अद्यतनस्य विशेषस्य कार्यक्रमस्य आरम्भं कर्तुम् अहं महानुभावान् प्रार्थये. अर्थात माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या सूचनेनुसार आजचा हा पसायदान स्तवन कार्यक्रम आयोजित केला आहे. संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर यांनी ज्ञानेश्वरी ग्रंथाच्या शेवटी लिहिलेल्या पसायदानाचे स्तवन आज आपण करणार आहोत. याकरता मी मान्यवरांना विनंती करेन की त्यांनी आपल्या शुभ हस्ते ज्ञानाचा महासागर श्री संत ज्ञानेश्वर व शिक्षण प्रसाराचा ज्ञानसूर्य पद्मश्री अण्णासाहेब जाधव या दैवतांच्या प्रतिमांचे पूजन करून. अस्माकम् औद्योगिक महाराष्ट्रे वृक्षछेदनं बहुकृतम् अस्ति. यावत् वृक्षछेदनं स्थगितं न भवति तथा च रोपणं संरक्षणं संवर्धनं च न भवति तावत् यावत् पर्यावरणस्य शुचीकरणं न भविष्यति. जनानां स्वास्थ्यं च सुरक्षितं न भविष्यति. सर्वेषां माध्यमेन अस्य सन्देशस्य प्रसारार्थम् एतादृशानां कार्यक्रमाणां माध्यमेन दीपप्रज्वलनस्य स्थाने वयं वृक्षाय जलं समर्पयित्वा कार्यक्रमस्य आरम्भं कुर्मः. सध्या पृथ्वीवर आणि विशेषतः आपल्या भारत देशात त्यातही खास करून आपल्या औद्योगिक महाराष्ट्रारोपण जतन व संवर्धन जो वृक्ष जलार्पण करून कार्यक्रमाचा प्रारंभ करीत असतो. देवराम घागस मुख्याध्यापकः इतेन मम सहयोगिनी अध्यापकस्य प्रतिनिधिः सौभाग्यवती संगीता जाधव महोदयांचं सर्वेषां स्वागतम्. शाळेचे मुख्याध्यापक श्री सुधीर देवराम घागस व मी संगीता जाधव आपणा सर्वांचे स्वागत करत आहोत. अद्यत्वे अपि भवतः कृते मुख्यातिथिरूपेण एतादृशः प्रतिभावान् सफलः च व्यक्तिः प्राप्तः अस्ति. तेषां परिचयं करायति स दीपमाला महोदयः. कर्तृत्ववान व्यक्ती या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. या
स्वागत करते. तेजस व्यक्तिमत्व, उत्तुंग कर्तव्य, ज्यांच्या ठाई स्थित आहे, सुसंस्कृत आचरण, निस्वार्थी समाजकारण, ज्यांच्या जगण्याची रीत आहे. पद्मश्री अण्णासाहेबांच्या कार्याचा वारसा पुढे चालवणारे, संस्थेचा पदभार स्वीकारल्यापासून संस्थेमध्ये अमूलाग्र बदल घडवून आणणारे, संस्थाध्यक्ष ते पद्मश्री परिवार प्रमुख अशी तारेवरची कसरत करून तितक्याच हसतमुखपणे सर्व धुरा सांभाळणारे, गणित विषयाचे गाढे अभ्यासक, ज्यांचे सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील योगदान प्रेरणादायी आहे. आणि म्हणूनच आज आपल्यासारख्या अनेक दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने संस्थेच्या अनेक शाळा मानाने ज्ञानदानाचं कार्य करतात. असे आमचे आदर्श व्यक्तिमत्व संस्थाध्यक्ष आदरणीय डॉक्टर विजय जाधव सर. मी शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय श्री सुधीर खागर सर यांना विनंती करते की त्यांनी आदरणीय डॉक्टर जाधव सर यांचं स्वागत करावं. मंच आसूसला आज कर्तृत्वाच्या स्पर्शासाठी, मंच सजला आज मनोभावे स्वागतासाठी, मंच नटला आज आदर भावे सन्मानासाठी. आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अतिथी श्री विठ्ठल दिगंबरराव डाके साहेब, अतिरिक्त आयुक्त भिवंडी महानगरपालिका यांच्याबद्दल थोडंसं. सरांचा जन्म एका शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचं मूळ गाव अंधोरी, तालुका अहमदपूर, जिल्हा लातूर. 1920 मध्ये 1990 मध्ये इयत्ता 10वी मध्ये शाळेत पहिल्या क्रमांकाने ते उत्तीर्ण झाले. 1998 मध्ये त्यांनी MSc ॲग्रिकल्चर एंटोमॉलॉजी मध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून गोल्ड मेडल मिळवलं. 1998 मध्ये ते MPSC परीक्षा उत्तीर्ण होऊन त्यांचं PSI म्हणून सिलेक्शन करण्यात आलं. 1999 मध्ये दुसऱ्यांदा मुख्याधिकारी नगर परिषद म्हणून त्यांची निवड झाली. त्यानंतर लातूर, धुळे, नांदेड, हिंगोली, रायगड, सिल्लोड आणि संभाजीनगर या नगरपालिकांमध्ये मुख्याधिकारी म्हणून ते कार्यरत आहेत. त्यानंतर संभाजीनगर महानगरपालिकेत सहाय्यक आयुक्त या पदावर त्यांनी कार्य केले. पनवेल महानगरपालिकेत उपायुक्त या पदी सन 1920 पासून ते 1923 पर्यंत ते कार्यरत असताना त्यांनी कोविड विषयक कामं, आस्थापना, कर्मचारी भरती नियम, मंजुरी, पदभरती, पदोन्नती या विषयीची कामे, तसेच पर्यावरण विभाग, शिक्षण विभाग, संगणक विभाग, बांधकाम विभाग, निवडणूक विभाग, कामकाज तसेच शासनाचे विविध फ्लॅगशिप कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडले. सध्या आपण 1923 पासून भिवंडी शहर महानगरपालिका येथे अतिरिक्त आयुक्त या पदावर कार्यरत आहात. सरांचं उल्लेखनीय कार्य म्हणजे स्वच्छ महाराष्ट्र अभियानाअंतर्गत वैजापूर नगरपालिकेत कार्यरत असताना सतत 3 वर्षे आणि महाराष्ट्रात तसेच देशात उच्च स्थानावर असलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांचे महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री यांच्या हस्ते त्यांना गौरवण्यात आले. त्याचबरोबर वैजापूर नगरपालिकेसाठी सतत 3 वर्षे चांगली कामगिरी करत 15 कोटींच्या बक्षिसाची रक्कम मिळवून देण्यात सुद्धा ते यशस्वी झाले आहेत. सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट केला पाहिजे या गोष्टीसाठी. ज्या कामाची केंद्र शासनामार्फत विशेष दखल घेतली गेली आणि त्यांचं प्रमाणपत्र देऊन त्यांना गौरवण्यात आलं. तर असं हे आगळंवेगळं व्यक्तिमत्व आज आपणास या ठिकाणी सन्माननीय अतिथी म्हणून लाभलं आहे. हे आपलं भाग्य समजावं. मी आदरणीय समारंभाध्यक्ष डॉक्टर विजय जाधव सरांना विनंती करते की त्यांनी गुलाब पुष्प शान आणि ज्ञानेश्वरी ग्रंथ देऊन डाके साहेबांचं स्वागत करावं.
शिक्षण महानगरपालिका हे सुद्धा इथे आपल्याला सन्माननीय अतिथी म्हणून लाभलेले आहेत. मी आदरणीय श्रीमती अरुणा जाधव मॅडम आणि आदरणीय श्री मॅडम यांना विनंती करते की त्यांनी क्षीरसागर साहेबांचं स्वागत ज्ञानेश्वरी ग्रंथ, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन करावं. धन्यवाद मॅडम. त्यानंतर माननीय श्री सांबारी साहेब, प्रशासन अधिकारी, भिवंडी महानगरपालिका. मी आदरणीय श्री श्रीराम भोईर सर, संस्थेचे सरचिटणीस यांना विनंती करते की अध्यक्ष यांना विनंती करते की त्यांनी आदरणीय श्री सांबारी साहेब यांचं ज्ञानेश्वरी ग्रंथ, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. धन्यवाद सर. आदरणीय श्री संजय भोईर सर, भिवंडी शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार. मी शाळेचे उपमुख्याध्यापक आदरणीय श्री शिंदे सरांना विनंती करते की त्यांनी श्री संजय भोईर सर यांचं स्वागत करावं. नामांकित पत्रकार. मी सेंट जुबिलान पोद्दार इंग्लिश मीडियम हायस्कूलचे पर्यवेक्षक आदरणीय श्री महाले सर यांना विनंती करते की त्यांनी किशोर सरांचं स्वागत करावं. मी संस्थेचे शाळेचे पर्यवेक्षक ज्ञानेश्वर गोसावी सर यांना विनंती करते की त्यांनी मोनिश गायकवाड, एक नामांकित पत्रकार, यांचं स्वागत करावं. आपल्या विद्यालयाच्या माजी प्राचार्य आणि संस्थेच्या उपाध्यक्ष आदरणीय अरुणा जाधव मॅडम यांचं स्वागत एस पाटील मॅडम यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. रंगतयाचे वेगवेगळे हिरवे, लाल आणि पिवळे असे विविध रंगी, बहुगुणी, अष्टपैलू व्यक्तिमत्व असणाऱ्या कोणत्याही कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन आणि नियोजन करणाऱ्या माजी मुख्याध्यापिका, अनेक पुरस्कारांनी सन्मानित आदर्श शिक्षिका यांचं स्वागत होत आहे. सर्व विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या कडकडाटाने संघर्षमय जीवन असावं लागतं आणि मोठा माणूस होण्यासाठी मोठं मन असावं लागतं. अतिशय शांत, संयमी, सतत हसतमुख, मितभाषी, दानशूर असे तुम्हा आम्हा सर्वांचे आदरणीय श्री श्रीराम भोईर सर, ज्यांच्या नावातच राम आहे. मी शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय श्री सुधीर भाले सर यांना विनंती करेन की त्यांनी स्वागत करावं. आपल्या शाळेच्या पालकप्रतिनिधी सौ मेघा भिलारे मॅडम. मी शाळेच्या शिक्षक प्रतिनिधी सौ संगीता मॅडम यांना विनंती करेन की त्यांनी मेघा भिलारे मॅडमचं स्वागत करावं. सर्व मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत. पुन्हा एकदा संस्कृतकडे वळूया. कस्यापि कार्यक्रमस्य
आयोजनस्य उद्देशं ज्ञातुं प्रेक्षकाः उत्सुकाः भवन्ति। अतः अहं मुख्याध्यापकरूपेण भवता पुरतः प्रास्ताविकं करोमि। कुठलाही कार्यक्रम आयोजित करण्यामागे उद्दिष्ट जाणून घेणे ही श्रोत्यांच्या उत्कंठेचा भाग आहे। शाळेचे मुख्याध्यापक श्री गागत सर यांना मी प्रास्ताविक सादर करण्याची विनंती करते। ज्यांचा आज सप्तशतकोत्तर जयंती महोत्सव आपण साजरा करीत आहोत त्या संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली यांना मी वंदन करतो आणि आम्हा सर्वांचं दैवत हजारो लाखो दीनदलितांना शिक्षण प्रवाहात आणणारे शिक्षण महर्षी दलितांचे कैवारी परमपूज्य पद्मश्री अण्णासाहेब जाधव यांच्या प्रतिमेला मी वंदन करतो। मंचावरील उपस्थित सर्व मान्यवर आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनींनो, आपल्या सगळ्यांना आश्चर्य वाटलं असेल की दरवर्षी हा कार्यक्रम नसतो आणि यावर्षी हा कार्यक्रम अचानक कसा काय आपल्या विद्यालयामध्ये होत आहे। तर आपल्या राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी 29 जुलै रोजी एक पत्र काढलं आयुक्त शिक्षण यांच्या नावे की यावर्षी आपण सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती वर्ष ज्ञानेश्वर माऊलींचं साजरे करीत आहोत। या निमित्ताने राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये प्रत्येक शाळेमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी जी पसायदान लिहिली आहे त्याचा अर्थ एवढा गहन आहे, त्याची थोरवी एवढी मोठी आहे की त्याला विश्व प्रार्थना म्हणण्यास हरकत नाही। या पसायदानामध्ये कुठलाही जाती धर्माचा उल्लेख नाही, सगळ्या प्राणी मात्रांना त्यांनी एक मानलेलं आहे आणि त्यांच्यासाठी ही एवढी मोठी सृष्टी आणि एवढी मोठी सृष्टी चालवणारा तो निर्मित त्याच्याकडनं पसाभर दार फक्त त्यांनी या पसायदानाच्या माध्यमातून मागितलेलं आहे। ते सर्व माध्यमाच्या शाळांना त्याचा अर्थ माहीत असावा, पसायदान एकदा तरी त्यांनी म्हटलं असावं, म्हटलं जावं। या चांगल्या उदात्त हेतूने त्यांनी हा कार्यक्रम राज्यातील सर्व शाळांना करण्याबद्दल निर्देशित केलेला आहे आणि आज आपण त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करत आहोत। खरं तर त्यांचं जयंती ही उद्या आहे, श्रावण अष्टमी, परंतु उद्या 15 ऑगस्टचा मोठा कार्यक्रम असल्यामुळे आणि त्यात हा कार्यक्रम झाकला जाऊ नये म्हणून आदल्या दिवशी त्यांनी हा कार्यक्रम घेण्याच्या सूचना केलेल्या आहेत। पुढच्या वर्षीपासून हा उद्याच्या दिवसापासून हा सुवर्ण महोत्सव सुरू होत आहे, तो पूर्ण वर्षभर चालणार आहे। जसे की आत्ताच आपण अहिल्यादेवी होळकर त्यांचा 300वा जन्म उत्सव साजरा केलेला आहे। 300 वर्ष झालेले आहे। या अशी थोर मंडळी विद्यार्थ्यांसमोर आदर्श म्हणून असावी हा देखील त्यामागचा हेतू आहे। आपण सर्वजण आणि विशेषतः महापालिकेत प्रचंड आता कामांची घाई गर्दी असताना देखील माननीय आयुक्त येणार होते, सर्व विद्यार्थ्यांनी म्हटलं असेल, परंतु आज इथे डाके साहेब उपस्थित राहिले आणि मला एक मन आठवली की कवी तिथे आली आणि ती आयुक्त साहेबांची कवी आदरणीय डाके साहेबांनी भरून काढली। त्याबद्दल विद्यालयाच्या वतीने मी त्यांचं हार्दिक स्वागत करून त्यांच्याबद्दल आभार आणि कृतज्ञता व्यक्त करतो। शिक्षण उपायुक्त आदरणीय बाळकृष्ण क्षीरसागर साहेब आणि प्रशासन अधिकारी सामायिक साहेब यांचं विद्यालयाच्या वतीने त्याबरोबर संस्थेचे सर्व पदाधिकारी, इथे बसलेले संत ज्ञानेश्वर माऊली, सगळे पाहुणे घेऊन येणारे साधू संत, एकी घरात होती दिवाळी दसरा या गजरामध्ये आणणारे आम्ही संत तुकाराम महाराज आणि सर्व मान्यवर सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत करून या आजच्या कार्यक्रमाचा हेतू आपण समोर सादर केलेला आहे। पुढच्या कार्यक्रमामध्ये आपण बोलूया पसाय दानस्य महात्म्य महत् अस्ति। पसाय दानस्य लिखित्वा सामंजस्य कृते महत् उपकारं कृतवान्। एतस्य केवलं तदा एव अवगमनं भवति यदा वयं ज्ञानेश्वरी तथा पसाय दान अर्थं भावच जानीमः। पसाय दानाचे महात्म्य थोर आहे। संत ज्ञानेश्वर महाराजांनी 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरी व पसायदान लिहून समाजपणावर फार मोठे उपकार केले आहेत। ते तेव्हाच आपल्या लक्षात येईल जेव्हा आपण ज्ञानेश्वरी या ग्रंथाचा व पसायदानाचा अर्थ समजून घेऊ। पसायदानाचा अर्थ आपल्याला कळला
तरच आपण पसायदानाचे स्तवन करू शकतो. यासाठी मी निमंत्रित करते आपल्या विद्यालयातील शिक्षिका सौ भारती वाघ पाटील यांना. मंचावरील मान्यवरांना व विद्यार्थी मित्रांना माझा नमस्कार. श्री ज्ञानेश्वरी व पसायदान याचा अर्थ खूप गहन आहे आणि तो अर्थ माझ्यासारख्या पामराकडून आपणास सांगणे हे स्वप्नवत आहे. म्हणून मी केवळ पसायदानाचे भाषांतर जे आपणास सहज समजू शकेल त्याचे वाचन करून दाखवणार आहे. सर्वांनी ते लक्षपूर्वक ऐकावे अशी मी नम्र विनंती करीत आहे. श्री संत ज्ञानेश्वरांनी जी ज्ञानेश्वरी लिहिली ती देवाला अर्पण करून त्या वाङ्मयाचे फळ म्हणून देवाकडे संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी प्रसादरूपी पसायदान मागितले. आणि या पसायदानात ते मागतात की जे वाईट दुष्ट लोक आहेत त्यांचा दुष्टपणा संपून जाऊन त्यांनी चांगल्या मार्गाला लागावे आणि सर्व माणसे चांगल्या मार्गाला लागल्यानंतर त्यांच्यामध्ये मैत्रीचे भावबंध निर्माण व्हावे. वाईट लोकांच्या जीवनातला अंधार दूर होऊन सर्व विश्वात स्वधर्मरूपी सूर्याचा उदय होईल आणि सर्व प्राणीमात्रांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होऊन जे ते मागतील ते सर्व त्यांना मिळो. सर्व ईश्वरनिष्ठ संतांनी इथल्या भूमीवर मंगल वातावरण निर्माण करण्यासाठी यावे व सर्व प्राणीमात्रांना भेटावे. त्या संतांचं वर्णन ज्ञानेश्वर माऊली असं करतात की ते संत म्हणजे कल्पतरूंची उद्याने, चेतनारूपी वातावरण निर्माण करणारे संत रत्न आणि त्यांचे बोल हे अमृताप्रमाणे आहेत असेच आहे. ते संत म्हणजे कोणताही डाग नसलेले चंद्र आहे. ते संत म्हणजे ताप नसलेले सूर्य आहे. ते सर्व सज्जनांचे मित्र आहे. या पृथ्वीवरील सर्व लोकांनी सर्वतोपरी सुखी होऊन विश्वेश्वराची अखंडित सेवा करीत राहावी आणि या ग्रंथाला जीवन मानून सर्व दुष्ट प्रवृत्तींवर विजय मिळवून सुखी व्हावे. त्यावर विश्वेश्वरांनी प्रसन्न होऊन हा वर ज्ञानेश्वर माऊलींना दिला व ज्ञानेश्वर माऊली आनंदी झाले. धन्यवाद. पद्यतनस्य प्रमुखं कार्यक्रम पसायदानम् इति अस्ति. अस्य कृते विद्यालयस्य परिवीक्षकः श्री ज्ञानेश्वर गोसावी अभयामी. यानंतर आपण जाणार आहोत कार्यक्रमाच्या गाभ्याकडे. आजचा मुख्य कार्यक्रम पसायदान स्तवन यासाठी मी निमंत्रित करते गोडगळा असणाऱ्या आपल्या विद्यालयातील पर्यवेक्षक श्री ज्ञानेश्वर गोसावी सर यांना. विद्यार्थी मित्रांनी सर्वांनी कार्ड बसायचं आहे. पसायदानासाठी आपण जसे हात जोडतो त्या पद्धतीने हात समोर घ्यायचे आहेत. मंचावरील सर्व मान्यवर, सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्र, आपण जिथे असू, ज्या पोझिशनमध्ये असू त्या पोझिशनमध्ये आपल्याला पसायदानाला कसं बसायचं हे शिकवलेलं आहे. त्या पद्धतीने पसायदान बसून म्हटलं तरी चालतं. त्याच्यामुळे बसलेल्या विद्यार्थ्यांनी मान्यवरांनी बसून राहावं आणि पसायदानासाठी सज्ज राहायचंय. गोसावी सर आपल्यासमोर पसायदान ही एक एक ओळ गातील. आपण त्यांच्या पाठोपाठ ती गायची आहे. सर्व पाहुण्यांना आणि शिक्षक शिक्षकेतर सर्व योग्यांना मी विनंती करतो की आपण पसायदानासाठी उंबरतून उभं राहायचंय. विद्यार्थ्यांनी देखील उंबर करायची आहे. माता विश्वात्मके देवे, माता विश्वात्मके देवे, तेने वांगज्ञे तोषावे, तोषोनी मजल्यावे, पसायदान
सांडो दया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात वर्षत सकाळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवर्त भूमंडळी भेट तू भूता चेतना चिंतामणीचे गाव फुलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे लांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणी त्रिलोकी भजितो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीवी विशेष लोकीये दृष्टान दृष्ट विजयी ओवावेजी एकमने श्री विश्वेश्वराव हे होईल दान पसाओ हेने बरे ज्ञान देव सुखिया झाला सुखिया झाला सुखिया झाला तस्य विषये किमपि वक्तुं केनपि न इच्छति इति भासते. असे वाटते की यानंतर कोणीही काहीही बोलू नये. आपली प्रशाला शिक्षण देण्याबरोबरच इतरही अनेक कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता राबवित असते. या सर्वाचा लेखाजोखा आपण शैक्षणिक वर्षाच्या अहवालात प्रकाशित करीत असतो. त्या अहवालाचे प्रकाशन मान्यवर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करावे अशी मी त्यांना विनंती करते. इदानीं वयं विशिष्ट अतिथीनां शुभाशयः प्राप्य विद्यालयस्य वार्षिकप्रतिवेदनस्य विमोचनं करिष्यामः. या विमोचनाबद्दल अभिनंदन करतो. आदरणीय जाधव मॅडम आणि पोलीस साहेब यांना देखील विनंती करतो की त्यांनी विमोचन स्थळी उपस्थित राहावे. हिवरे सर, बिलारीताई,
जरी आपल्याला असं वाटत असलं की पसायदान झालं, परंतु त्यानंतरही आपल्याला काही ओळी ऐकायचं आहे. परंतु अहम ज्ञानाने यत् अध्ययनस्य मुख्यातिथः श्री विठ्ठल दिगंबरराव डाके महोदयस्य समुद्रानुभव श्रोतु भवन्तः सर्वे उत्सुकाः. अहं श्री विठ्ठल डाके महोदयम् आमन्त्रयामि. श्री विठ्ठल डाके महोदयस्य तथा भवतां मध्ये अवरोधरूपेण अहं न स्थित्वा कृपया संवादं साधयतु इति प्रार्थये. परंतु मला माहिती आहे आपण सर्वजण आजचे प्रमुख पाहुणे माननीय श्री विठ्ठल दिगंबरराव डाके अतिरिक्त आयुक्त भिवंडी मनपा यांना ऐकण्यासाठी उत्सुक आहात. म्हणून आपण आणि डाके सर यांच्यामध्ये मी अडथळा बनून न राहता सरांना विनंती करते की त्यांनी आपल्याशी संवाद साधण्यासाठी स्टेजवर यावं. या ठिकाणी आदरणीय डाके सर. संतश्रेष्ठ ज्ञानोबा माऊली तुकाराम तसेच अण्णासाहेब जाधव सर या सर्वांना मी शतशः प्रणाम करतो. मंचावर उपस्थित असलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष जाधव सर, जाधव मॅडम, त्याचबरोबर पत्रकार भोईर सर, बाकी इतर त्यांचे मित्र, या ठिकाणी मंचावर उपस्थित सर्वच मान्यवर, प्राध्यापक, मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग, बंधू भगिनी, खरं तर पसायदानाच्या नंतर आताच आपण सांगितलं की बोलण्यासारखं किंवा काही सांगण्यासारखं काही शिल्लकच राहत नाही. खरं तर या कार्यक्रमाला मान्य आयुक्त सर येणार होते, प्रथमतः त्याबाबत मी सांगू इच्छितो. परंतु आपल्याला माहितीच आहे की या पुढच्या काळामध्ये निवडणुकीचा काळ आहे आणि त्या संदर्भात अचानक कालची मीटिंग आज आयोजित झाल्यामुळे मान्य आयुक्त यांना विभागीय आयुक्त कोकण विभाग इथे उपस्थित राहावं लागलं आणि त्यांच्या वतीनं मी आज इथे उपस्थित आहे. त्याचबरोबर आमचे शिक्षण विभागाचे उपायुक्त क्षीरसागर साहेब इथे उपस्थित आहेत. सांबारे आमचे प्रशासन अधिकारी, महानगरपालिकेच्या वतीनं आयुक्त जरी इथे असतील, आपल्या सगळ्यांची अपेक्षा होती की यायला पाहिजे होते. त्यांच्या वतीने आम्ही 3 जण आहोत इथे. आजच्या या सगळ्या कार्यक्रमाला एकंदरीत भेट दिल्यानंतर आणि उपस्थित राहण्याचं जे भाग्य लाभलं त्याबद्दल सांगायचं तर शिक्षण, संस्कृती आणि अध्यात्म याचा मिलाप झाल्याच्या नंतर काय घडतं ते या ठिकाणी या मंचावर आपल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर आणि एकत्रित जे वातावरण आहे त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. खरं तर शाळेमध्ये, विद्यालयामध्ये प्राध्यापक, प्राचार्य, मुख्याध्यापक यांच्या समोर भाषण देणं किंवा काही बोलणं हे अतिशय कठीण आहे. पण जाधव सर शेवटी म्हटले की तुम्ही सगळ्याच क्षेत्रातून आला, बोलू शकाल, ते थोडीशी आणखी हिंमत पाठीमागे आली. माझा परिचय करून देताना खूप काही सांगितलं. खरं तर किंवा जे कर्मचारी असतात ते बरंच काही आपल्या पाठीमागे काय वेळेला सगळ्या कलेक्शन करत असतात हे आता कळालं मला. मलाही एवढा लग्नाचा कधी माहिती नव्हता की आपण काय काय केलं असेल आणि कुठं कुठं काय होतं. एकंदरीत भरल्याच्या नंतर असं हरकत नाही, पण हे जे वातावरण आहे त्याबद्दल मन इतकं हरकून गेलं आणि मला स्वतःला त्याबद्दल तुमच्याविषयी जे आपण म्हणतो ना एक एखाद्या चांगल्या गोष्टी पाहिल्या माझं तर ते ईर्ष्या निर्माण होते. हे जे वातावरण आहे ते खरोखरच जे 80-90च्या काळामध्ये होतं ते पुन्हा एकदा कुठेतरी स्थापित झाल्याचं वाटतं. मी काल परवा एका ठिकाणी वाचलं
की जुन्यातलं जुनं पुस्तक जे पाहिलं एक 6000 वर्षापूर्वीचं एक हस्तलिखित उपलब्ध आहे ते चीनमध्ये. आपल्याकडे त्याच्याही पूर्वीचं असणार आहे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आणि सनातन संस्कृतीमध्ये, की मानव जी आहे ते पूर्वी खूप चांगले आणि सुसंस्कृत होते. त्या पुस्तकात लिहिलं की या पूर्वीचे लोक खूप चांगली होती. म्हणजे 6000 वर्षापूर्वी कसं लिहिलं आहे. त्याच्यानंतर आपण बघतो पुढे काही आपले काही महाभारत असतील, रामायण असतील किंवा इतर आपले जे काही धार्मिक ग्रंथ आहेत, इतर सगळ्या धर्मातले ग्रंथ आहेत, त्यामध्ये पण लिहिलेलं आहे की त्यावेळेस काय. तर आपण पण अनुभवतो की आपल्या लहानपणी जी आपली पिढी पाहिली आपल्यापेक्षा मोठी, ती व्यक्ती किती महान आणि किती चांगले होते. तसंच आता या विद्यार्थ्यांना असं वाटतं असं की पूर्वीची लोक खूप चांगली होती, आपण कुठल्या दिशेने चाललो. तर पुढे या विद्यार्थ्यांना ज्यावेळेस काही पुढच्या वयामध्ये शिकायचं असेल त्यावेळेस काय वाटेल किंवा त्यावेळेस काय प्रगती मानवाची असेल, परंतु मानव कुठल्याच परिस्थितीला पाठीमागे गेला असेल याची कल्पना करता येणार नाही. खरं तर आज ते संतश्रेष्ठ माऊली ज्ञानराज माऊली यांची जी सप्तशतकोत्सव आपण सुवर्ण महोत्सवी जयंती साजरी करतोय, त्याबाबत खरोखर शासनाने काहीतरी विचार केला असेल की आजच्या भावी पिढीला कुठल्या पद्धतीची दिशा देणं गरजेचं आहे आणि अभाव आहे त्यांना कुठेतरी तिकडे घेऊन जाण्याची गरज आहे. आणि यासाठी या सगळ्या मुलांमध्ये रसायनाच्या माध्यमातून रसायनाचा अर्थ आणि त्यातील जे काही उद्बोधन आहे ते आपल्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे. खरं तर आजकाल आपल्या स्वतःमध्ये जास्त काही आवश्यकता नाही. मानवाने खूप प्रगती केली, विकास केला, बौद्धिक विकास आहे, ज्या क्षेत्रात आहे तिथे सगळाच विकास आहे, परंतु मानवाला आणखी शांती, मनशांती आणि आनंद काही भेटत नाही. आणि या सगळ्या गोष्टीसाठी जर असा आपल्याला जर काही आवश्यकता असेल तर वाचन, अध्यात्म आणि चिंतन, मनन किंवा आपल्याला कुठेतरी आपल्याला मेडिटेशन जी म्हणतो ती करणं गरजेचं आहे. आणि विद्यार्थ्यांनी या वयामध्ये जर त्या गोष्टीकडे आणि पालक असतील किंवा शिक्षक असतील त्या गोष्टीकडे थोडंसं का होईना दिवसभरात प्रबोधन जर केलं तर विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वतःच्या अकॅडमिक किंवा त्यांच्या काही शैक्षणिकच्या पुढे व्यावसायिक प्रगतीमध्ये जर हातभार लागत असेल तर या सगळ्या गोष्टींचा बेस असू शकणार आहे. कारण आपण पाहतो खरंच आता म्हटल्याप्रमाणे मला आठवते की पूर्वीचे दिवस ते ज्या काळातली जी विद्यार्थ्यांसोबत जी काही म्हण होती ती काही अशीच नाही पडली. आजकालच्या विद्यार्थ्यांना गुरुजन म्हणजे फक्त शाळेमध्ये आपल्याला कुठेतरी प्रकारे इन्स्ट्रक्शन देण्यासाठी कुठल्या तरी प्रकारचे काहीतरी होमवर्क, काहीतरी जॉब किंवा काहीतरी जबाबदारी देण्यासाठी आहे असं वाटतं. परंतु जोपर्यंत आपला त्यांच्याविषयी आदर होणार नाही किंवा आदर वाटणार नाही तोपर्यंत आपले कुठल्याही विद्यार्थ्यांना आपण करू शकणार नाही, आपली ती मानसिकता येणार नाही आणि आपण ज्या उद्देशाकडे चाललो ते उद्देश आपल्या सगळ्यांना सफल होणार नाही. कारण जोपर्यंत तुम्ही आपले जसं बसायला सांगितलं जोपर्यंत तुम्ही तुमचं आता आपण ज्या पद्धतीने आपण बसायला मागताना आपली हाताची ओळख केली त्या पद्धतीने तुमची जी काही वागणूक आहे ती ठेवणार नाही तोपर्यंत तुमच्या ज्ञानात तुमच्या ह्याच्यामध्ये लोकांची भर पडणार नाही किंवा तुमच्याकडे दिलं जाणार नाही. तुम्ही साधं उदाहरण बघा, तुमची मुलांमध्ये चर्चा करत असताना जर तुम्ही एखाद्या गोष्टीमध्ये चर्चा करत असताना एखाद्या विद्यार्थी करत असताना हे मला माहिती आहे तुला काय करायचं होते तर बाकीचे चार नाही तुझा गोष्टी आहे तर मग सांगायला करा. पण अभ्यास जो आहे तो एकमेकांच्या चर्चेने अनुभवाने झालेल्या चुकांच्या डिस्कशन मधून पुढे जाण्याचा एक मार्ग आहे. आणि त्याच पद्धतीने तुम्ही जर गुरुजनांसोबत वागणं असेल तर तुम्हाला जास्तीत जास्त विद्या घ्यायची असेल तर तुमची विनयशीलता, तुमची एक लीनता त्यांच्याविषयी पाहिजे आणि ज्ञानार्जन करायची ही भावना तुमच्याकडे असली पाहिजे. त्याच्याशिवाय तुमची प्रगती शक्य नाही. नाहीतरी आजकाल इंटरनेटचं आणि सगळं जे काही मायाजाळ आहे त्याच्यामध्ये आपल्याला कुठल्या ज्ञानाची देण्याची गरज नाही. प्रत्येक गोष्ट तुमच्या दरवाज्यात, तुमच्या हातामध्ये, तुमच्या मोबाईलमध्ये आहे. जास्त काही बोलायला नको. बोलायचं असेल विद्यार्थी अकॅडमिक गोष्टीवर तर आपण एक वेगळा प्रसंग त्या काळात किंवा आपलं वेगळं सेशन आपल्याला सांगता येईल. आपण सर्वजण बऱ्याच वेळा अगोदर एक तास या कार्यक्रमासाठी वाट पाहिली आहे त्याबद्दल मी क्षमा मागतो. कारण माझ्या वैयक्तिक येण्याच्या जे काही ट्रॅफिक होतं त्यामुळे झाला आणि आमच्या उपायुक्त आणि शिक्षण अधिकाऱ्यांना एक दुसरे कार्यक्रम आजचे असेच पसायदाना दुसऱ्या त्याच्यामुळे त्यांना वेळ झाला. त्यामुळे तुम्ही बऱ्याच वेळ तात्काळ बसलेले आहात. जास्त काही तुम्हाला ज्ञानाचा डोस देणं म्हणजे या सगळ्या प्राध्यापक मंडळी आणि संत बसलेले असताना त्याच्यासमोर देणं मला काही कसं योग्य वाटत नाही. कारण त्यांच्यापुढे फार मी कोपडा आहे. जीवनभर शिकत राहणं आणि माझी चुकीच वृत्ती आहे की जिथून काही मिळत तिथे घेत राहणं ते आपण ती सगळी आत्मसात करावी. वसायदानाचा जो काही आजचा भाग आहे
तर तो आपण सर्वांनी जो अर्थ सांगितला मराठीतून त्याबद्दल खरंच आपण नुसतं बसायला न मानता किंवा न वाचन करता त्याचा अर्थ उद्बोधन करून दिला त्याबद्दल खरोखरच या विद्यालयाचे त्यांच्या सर्व त्या संयोजकाचे जाधव सर आपल्या आणि सगळ्यांचे खूप खूप आभार. कारण मराठीमध्ये ज्ञानेश्वरांनी त्यावेळी प्राकृत मराठी जी म्हणत होती बघा 700 वर्षापूर्वीची जी मराठी होती ती आता राहिलेली नाही आणि आजची जी मराठी आहे किंवा आत्मा आसपास बघतो की 200-300 किलोमीटर वेगळ्या पद्धतीने कोकणी भाषा वेगळी आहे, वराडी वेगळी आहे, विदर्भात वेगळी म्हटली जाते, खानदेशात वेगळी म्हटली जाते. अशा भाषेमध्ये एक स्थित्यांतर होत राहतात, बोली भाषेमध्ये थोडे थोडे बदल होत राहतात. पण संस्कृती एक अशी एकमेव जगाच्या पाठीवर एकमेव अशी भाषा आहे की तिच्यामध्ये स्थित्यांतर होत नाही, वेगळा अर्थ होत नाही एखाद्या शब्दाला पर्यायी वेगळा काही बोली भाषेतला किंवा वेगळा असा अर्थ होत नाही. एकमेव संस्कृत भाषा आहे तिचा पण आपण इथे आज उल्लेख केला. हे खूप खूप उल्लेखनीय आणि खरंच वाखाणण्याजोगं आहे की संस्कृतचा आपण या ठिकाणी उल्लेख करून त्याचा अर्थ आणि ट्रान्सलेटर पद्धतीने आपण सगळ्यांना त्याचा लाभ दिला आणि या सगळ्या तुमच्या याच्या सगळ्या आयोजनाचा आम्हाला लाभ घेता आला त्याबद्दल आम्हाला संधी दिली महानगरपालिकेच्या वतीनं मान्य आयुक्ताच्या वतीनं आपल्या सगळ्यांना याबाबत तुमच्या उपक्रमाबाबत खूप अतिशय चांगले उपक्रम आहे. इथून पुढे असेच उपक्रम चांगले होत असतील याबद्दल खूप खूप शुभेच्छा देतो आणि या इथे बोलवला आमचा सत्कार केला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो आणि या कार्यक्रमासाठी जो काही आपण तो उद्देश ठेवला आहे तो असाच दरवर्षी पुढे जाईल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द आपल्या सर्वांना माननीय अतिरिक्त आयुक्त श्रीमान विठ्ठल डाके साहेब यांचं मार्गदर्शन ऐकल्यानंतर मला भगवद्गीतेतील एका ओळीची चांगली प्रचिती आली की जो हो रहा है वो अच्छा हो रहा है, जो होगा वो भी अच्छा ही होगा. खूप छान मार्गदर्शन विद्यार्थ्यांना उपयुक्त पडेल असं. विद्यार्थी मित्रांनो, आपण परीक्षामध्ये ऐकलं असेल की आपल्यासारख्याच एका सामान्य कुटुंबातून आदरणीय डाके साहेब या एवढ्या उच्च पदापर्यंत पोहोचलेले आहेत. हा प्रवास या प्रवासाला शॉर्टकट नसतो, कठीण परिश्रम हा एकच रस्ता त्या प्रवासाकरिता आपल्याला असतो. आपल्यासमोर या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराज आसन घालून बसलेले आहेत आणि त्यावेळी ज्ञानेश्वर महाराजांनी जी ज्ञानेश्वरी लिहिली 21व्या वर्षी त्यांनी ती लिहून पूर्ण केली आणि त्यांना असं वाटलं की या धर्तीवरचं आपलं कार्य आता संपलेलं आहे आणि या अत्यंत चांगल्या आरोग्य अवस्थेमध्ये त्यांनी जिवंतपणी 21व्या वर्षी समाधी घेतली. अशा समाधीला संजीवन समाधी म्हणतात. हे संजीवन समाधी एक साधी गोष्ट नाही आहे. त्या ज्ञानेश्वर महाराजांची पुन्हा एकदा आपल्याला आठवण व्हावी आणि आपल्याला तर असं वाटतं 80 वर्ष आपण जरी जगलो तरी अजून 20 वर्ष मिळाली तर बरं होईल असं आपल्याला वाटतं. कधीच आपलं मन तृप्त होत नाही. तर या संत श्री ज्ञानेश्वरांची त्यांनी वेशभूषा साकारलेली आहे. त्या मुलाचं नाव आहे अनिता मॅडम दिगेश्वर आठवत. वडिलांचं नाव ज्ञानेश्वर माऊली दिगेश्वर. हे यासाठी मी जास्त करून गेलो. मला ते आमच्या शेजारी राहतात, मला हे सगळं माहिती आहे. परंतु या निमित्ताने आपल्या सगळ्यांना ते लक्षात घेतलं जावं. दिगेश्वर श्रीराम पाटील असं त्याचं नाव आहे. त्याचे वडील आमच्या म्हणजे हे कुटुंब आमच्या शेजारीच राहतं. त्यांचा सन्मान माननीय डाके साहेबांनी एक पुस्तक गुलाब पुष्प देऊन करावं असं मी त्यांना विनंती करतो. माऊली तुम्ही उपस्थित राहिलात तरी चालेल. विद्यार्थी मित्रांनी आपल्या हे लोक छोटे होते तेव्हा म्हणजे तुम्ही छोटे आहात आता, परंतु तुम्ही मोठे झाल्यानंतर काय होणार हे आतापासूनच आम्हाला समजतं. तुमच्याकडे कोण पुढे जाणार आणि कोण मागे राहणार. त्याचबरोबर हरिभक्त परायण जिगर पाटील सर यांनी ही वेशभूषा साकारलेली आहे. मी आदरणीय बाळकृष्ण क्षीरसागर साहेब आणि अध्यक्ष महोदय यांना विनंती करेन की त्यांनी जिगर पाटील सर यांना पद्मश्री अण्णासाहेब जाधव यांचं चरित्र ग्रंथ संकल्प सिद्धी व गुलाब पुष्प देऊन त्यांचा सन्मान करा.
तदनन्तरम् अस्मात् मकः प्रियः संस्थानस्य अध्यक्षः तथा अद्यतनस्य कार्यक्रमस्य अध्यक्षः यः संस्थानस्य 27,000 छात्रान् मातृपितृप्रेमं दत्तवान् तथा च सहस्रशः कर्मचारिणः कर्मयोगी इति आहित्वा आदरं समर्थनं च दत्तवान्। श्री विजय जाधव महोदयस्य अमूल्यं मार्गदर्शनं सर्वदा अस्मै सह अस्ति। अद्य अपि भवान् तस्मिन् रुचिं प्राप्स्यति। अध्यक्षः आमन्त्रितः अस्ति श्री विजय जाधवः। यानंतर संस्थेतील 27,000 विद्यार्थ्यांना आई वडिलांचे प्रेम देणारे आणि आम्हा हजारो कर्मचाऱ्यांना कर्मयोगी म्हणून संबोधून आदर व आधार देणारे आपले लाडके संस्थाध्यक्ष व आजच्या कार्यक्रमाचेही अध्यक्ष माननीय विजय जाधव सर यांचे अनमोल मार्गदर्शन आपल्या सगळ्यांना नेहमीच लाभते। आजही आपण त्यासाठी उत्सुक अध्यक्ष माननीय श्री विजय जाधव सर यांना विद्यार्थी मित्रांना विनंती आहे चुळबुळ करायचे ताट बसा सगळे छान व्हेरी गुड ताट बसा व्हेरी गुड। श्री सरस्वती माता ज्ञानेश्वर माऊली आणि आपल्या संस्थेचे संस्थापक पद्मश्री अण्णासाहेब जाधव यांना वंदन करतो। आज आपण माऊलींची संत ज्ञानेश्वरांची 750वी गणिताच्या भाषेत सांगतो 750वी जयंती साजरी करत आहोत। जन्मदिवस आपण साजरा करत आहोत आणि या साजरा होणाऱ्या सणासाठी आपण म्हणूया उपस्थित मान्यवर आपल्या भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त आदरणीय राठे साहेब, आपण त्यांना नेहमी त्रास देतो असं मी नेहमी म्हणत असतो। असे क्षीरसागर साहेब, उपायुक्त साहेब, संस्थेच्या उपाध्यक्षा आणि या शाळेच्या माजी प्राचार्या आदरणीय जाधव मॅडम, संस्थेचे उपाध्यक्ष आपल्या शाळेचे चेअरमन आदरणीय श्रीराम भैर सर, संस्थेचे विश्वस्त आदरणीय अशोकजी हिवरे, पालक संघाच्या सदस्य आणि चेअरमन, पत्रकार मंडळी, सर्व मॅडमने सांगितलेल्याप्रमाणे शिक्षक शिक्षकेतर कर्मयोगी ज्यांनी ही कल्पना मांडली, सर्वांनी आत्ताच सांगितलं की आपण खरोखर एका माहोलमध्ये आहोत। माहोल समजतो ना, व्हेरी गुड। आणि हा जो माहोल निर्माण करणारे आपल्या शाळेतले सर्व कर्मयोगी आहेत त्यांना खरोखर सरांनी तिथे माझ्यासमोर धन्यवाद दिलेले आहेत। त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी स्वतःसाठी आणि आपल्या सर्व शिक्षकांसाठी शाळा वाढवावी। विद्यार्थी मित्र, आपण पाहिलं की आधी संस्कृत भाषेमध्ये कथन केलेली ज्ञानेश्वरी, त्या पद्धतीनं तुम्हाला समजतं की नाही याचा विचार न करता आधी संस्कृत, सर्वांनी कौतुक केलं की 700-750 वर्षापूर्वी फक्त संस्कृत चालायचं। आपल्या मायबोलीमध्ये कोणी बोलत नव्हते, तर आपली जी ज्ञानेश्वरी आहे त्याच्या आधीचे जे सगळे ग्रंथ होते ते आपल्याला वाचन करता येत नव्हते, म्हणून माऊलींनी आपल्या मायबोलीमध्ये तिचं रूपांतर केलं आणि सगळ्यात शेवटी पूर्ण विश्वासाठी प्रार्थना केली। आणि प्रार्थना करत असताना त्यांनी सांगितलं की हा जो सर्व समुदाय आहे विश्वातला, हा बंधू भावानं राहिला पाहिजे। आणि आपले संस्थापक पद्मश्री अण्णासाहेबांनी सुद्धा सांगितलं की ही जी संस्था आहे ही संस्था
सर्व जाती धर्मांना एकत्र बांधून काम करत आहे आणि आज सुद्धा आपण त्याच पद्धतीनं कार्य करीत आहोत आणि ही 750 वर्षापूर्वीची जी परंपरा आहे ती अण्णांनी चालू ठेवली आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने आजही चालू आहे. मी आजच्या पाहुण्यांसाठी खास सांगतो की संस्थेमार्फत आपलं काय काय उपक्रम चालू आहेत, काय काय शाखा चालू आहेत. त्यामध्ये सगळ्यात मोठी शाळा आणि पहिली शाळा म्हणजे आपली शाळा, जिचं आधीचं नाव विद्यार्थी मित्रांना कदाचित माहिती नसेल, न्यू इंग्लिश स्कूल असं होतं. 1959 साली सुरू झालेली ही शाळा 1989 मध्ये तिचं नामकरण हे न्यू इंग्लिश स्कूल पासून पद्मश्री अण्णासाहेब जाधव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय असं करण्यात आलेलं आहे. आपल्या संस्थेचे संस्थापकांचं नाव आपण या शाळेला दिलं की जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनावर अण्णांनी बिंबवलेले जे भाव आहेत ते निर्माण झाले पाहिजे आणि त्यांनी शिकवलेली शिकवण ही अंगीकारली पाहिजे. आता अण्णासाहेबांनी पण ही अंगीकारली कोणापासून तर माऊलींपासून. माऊलींनी सांगितलं की हा सर्व समाज हा एकवटला पाहिजे, त्याच्या समूहानं आपण सगळ्यांनी पुढे जायला पाहिजे. त्या पद्धतीनं आपण आज जे पसायदान आपण म्हटलेलं आहे त्या पसायदानाच्या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आपण अंगीकारल्या पाहिजे. फक्त अर्थ जाणून उपयोग नाही. विद्यार्थी मित्र, आपण दररोज पसायदान म्हणालाही माझी काही हरकत नाही. तुम्ही जर ते म्हटलं तर तुमची वैयक्तिक उन्नती, सर्वांगीण उन्नतीसाठी तर सगळेच शिक्षक घेतात, पण वैयक्तिक उन्नती तुम्ही स्वतःच्या अंतःकरणापासून निर्माण करू शकता. आणि आपण पाहिलं की माझ्या आधी जे वक्ते होते, आजचे प्रमुख पाहुणे, त्यांचं फील्ड मी आज ऐकलं की आधी MSc ॲग्री झाले, म्हणजे शेती विषयामध्ये त्यांनी MSc केल्यानंतर पुढे ते PSI झाले. आता PSI म्हटलं की आपण थोडंसं घाबरतो किंवा इन्स्पेक्टर आला आपल्याला घाबरायला होतं, परंतु ही माऊली इतके शांत चित्ताने बसली आणि इतकी बोलत होती की ते PSI असतील असं मला वाटलंच नाही. कारण आपण शेजारी बसताना PSI म्हटलं की असं थापासारखं राहिलं होतं. परंतु ही अतिशय सुलभळ मूर्ती ही ज्यावेळेस संवेद माझ्या आहे त्यावेळेस मला खूप आनंद होत होता. आणि म्हणून त्यांनी ज्यावेळेस भाषणासाठी उठले त्यावेळेस ते म्हणाले की एवढ्या मोठ्या प्राध्यापकांसमोर, शिक्षकांसमोर मी काय बोलणार, परंतु त्यांचे आमचे सगळे गुणदर्शन हे त्यांनी आपल्या कथनातून, आपल्या भाषणातून तुमच्यासमोर व्यक्त केलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे शैक्षणिक वर्ष तुम्हाला सर्व प्रकारचं फलदायी जावो त्यासाठी दररोज पसायदान म्हणत चला आणि अभ्यास करत चला. अभ्यास केला, खेळ खेळला तरच तुमची उन्नती होईल. नुसता अभ्यास करून उपयोग नाही, तुम्ही खेळलं पण पाहिजे. नुसतंच खेळून उपयोग नाही, देवासमोर तुम्ही नमस्कार पण केला पाहिजे. या सर्व गोष्टींसाठी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो आणि मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल आयोजकांना धन्यवाद देतो आणि माझी संपर्क देतो. माननीय अध्यक्ष, आपल्या सगळ्यांचे लाडके विजय जाधव सर यांनी नेहमीप्रमाणे आपल्यावर पुन्हा एकदा प्रेम आणि आशीर्वाद यांचा वर्षाव केला, त्याबद्दल त्यांचे विद्यालयाच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतो. पुन्हा एकदा संस्कृतकडे आता विद्यार्थी मित्रांसाठी आहे आणि शेवटचं संस्कृत आहे आजच्या कार्यक्रमाचं. सर्वेभ्यः छात्राणां सहभागिताये अहम धन्यवादं ददामि. अर्थात सर्व विद्यार्थ्यांचे उत्तम सहभागाबद्दल मी मनापासून कौतुक करतो. राजेंद्र शिंदे आमंत्रितः आसीत्. धन्यवाद प्रस्तावस्य अनन्तरं श्री विश्वनाथ बिरारी अग्रिमस्य सूत्रस्य परिपालनं करिष्यति. सर्व विद्यार्थ्यांचे या ठिकाणी आपण सर्व शांत बसला, या पसायदानामध्ये सहभाग घेतला त्याबद्दल कौतुक करतो व आभार प्रदर्शनासाठी विद्यालयाचे उपप्राचार्य श्री राजेंद्र शिंदे यांना निमंत्रित करतो.
आभार प्रदर्शनानंतर क्रीडा शिक्षक श्री विश्वनाथ बिरारी सर पुढील सूत्र सांभाळतील. श्री अण्णासाहेब जाधव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भिवंडी. आजच्या या प्रसाधन कार्यक्रमासाठी विजापूर शहर महानगरपालिकेचे उपायुक्त माननीय विठ्ठल ढाके साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांनी आपल्याला बहुमत असं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी त्यांच्या विद्यालयाच्या वतीने आभार मानतो. तसेच भिवंडी विजापूर शहर महानगरपालिका शिक्षण विभाग उपायुक्त म्हणून श्री सागर साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले. तिथे संभाजी साहेब हे या ठिकाणी कार्यक्रमात उपस्थित राहिले, त्यांचे मी विद्यालयाच्या वतीने आभार मानतो. तसेच सरपंच अण्णासाहेब जाधव, भारतीय समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष माननीय विजय जाधव सर, संस्थेच्या उपाध्यक्षा श्रीमती अरुणा जाधव मॅडम, संस्थेचे उपाध्यक्ष माननीय श्रीराम भोईर सर व व्यवस्थापन समिती सदस्य अशोक हिंगरे सर हेही या कार्यक्रमात उपस्थित राहिले, मी त्यांचे आभार मानतो. तसेच या कार्यक्रमाला पत्रकार बंधू माननीय संजय भोईर सर, किशोर पाटील सर, तसेच पालक शिक्षक संघाच्या अध्यक्षा हे या कार्यक्रमात उपस्थित राहिले. तसेच या कार्यक्रमासाठी पद्मश्री अण्णासाहेब जाधव विद्यालयाचे सर्व शिक्षक बंधू भगिनी, शेख विकास होता इंग्लिश मिडियमचे सर्व शिक्षक, आपण सर्व विद्यार्थी मित्र या कार्यक्रमात सहभाग घेतला, त्या सर्वांचे मी आभार मानतो. आणि शेवटी अध्यक्षांच्या परवानगीने हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद. आदरणीय अतिथींना विनंती करते की 5 मिनिटांसाठी आपण मुख्याध्यापक आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे